आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल, मंदिरावर हे दोन लोक चढून मंदिर का पाडायला लागलेत? आता या दोघांना कोणी का अडवत नाही. गावामधले एवढे लोक इथे खाली थांबलेत, पण त्यांच्याकडे फक्त बघत आहेत, कोणीच त्यांना अडवत नाही. तर चला मंडळी, तुम्हाला सांगतो काय कारण आहे. तर मागच्या काही दिवसापूर्वी मंदिरामध्ये एक बैठक झाली होती. गावकऱ्यांनी असं ठरवलं होतं की मंदिराचा नवीन कळस बांधायचा आहे, आणि त्यासाठी बैठक झाली होती. त्याचा व्हिडिओ पण आपण पोस्ट केला होता. तर त्यामध्ये काही शिल्पकारांचे आणि बांधकाम कामगारांचे कमिटी येत होते, आणि काही लोकांनी डीएम पण केले होते, त्यांचे कार्ड पण पाठवले होते. आता हे काम कोणत्या शिल्पकाराला दिलंय ते पुढे सांगतो. आता मंदिराचा नवीन कळस बांधण्या अगोदर जुना कळस पाडायचा होता, आणि हे काम आपण सोनपेठ जवळ असलेल्या सोनखेडच्या काही माणसांना दिलं होतं. आता मंदिर बांधकामासाठी लागणारी पट्टी सर्व गावकऱ्यांनी मिळून देवबापाकडे जमा करायचं असं ठरवले. आता मंदिराच्या जुन्या कळसावर असलेले स्पीकर आता कळस पाडल्यामुळे ते काढून आपल्या झाडावर बांधण्याचं काम चालू आहे. माऊली आणि सावता महाराज दोघं काम करतात. झाडाची हाईट जास्त असल्यामुळे गावात पण पूर्ण गावामध्ये आवाज जाईल, त्याच्यामुळे जास्त वर बांधले. आता कोणत्याही मंदिराचा कळस नवीन बांधायचा असलं किंवा पाडायचा असलं त्या अगोदर त्याची पूजा करावी लागते. आमच्याही गावामध्ये सकाळी देवबापांनी पूजा केली. संपूजनानावृत्समर्पयामि गन्धापान्तु समृचास्तु अक्षतापान्तोजनस्तु अस्तु स्वरजिताम्मनानापुरी अक्षतलवा गुलालवः अविरञ्च गुलालं सृणाना परिमलद्रव्यं समर्पयामि अविरञ्च गुलालं नाम समर्पयामि हार घाला कालवदश्वं सृणाना परिमलद्रव्यं समर्पयामि. आता कळसाची पूजा करताना मी नव्हतो, त्यामुळे आता व्हिडिओची क्वालिटी थोडीशी खराब आलेली. तर गावातल्या ग्रुपला जो व्हिडिओ आला होता तो मी इथं पोस्ट केलाय. आता हे मंदिराचं बांधकाम कोणाला दिलंय ते सांगतो. तर परभणी जिल्ह्यात असलेल्या फुलकळस या गावच्या एका कारागिराला हे काम गावकऱ्यांनी दिले. उमाजी गव्हाळे असं त्यांचं नाव आहे, आणि त्याच कारागिराने आपल्या गावातलं एक महादेव मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. त्यामुळं हे बांधकाम पण त्यांनाच दिले. जे शिल्पकार आणि बांधकाम कामगार कमेंट करत होते, तर त्यांना मला एवढं सांगायचंय की गावकऱ्यांना त्यांचं बजेट आवडल्यामुळं त्यांना काम देण्यात आले. त्या अगोदर माळाकोळी गावचे पण काही शिल्पकार आले होते, त्यांना पण हे काम दाखवलं होतं, पण ते बजेटच्या बाहेर असल्यामुळे त्यांना दिलं नाही. फुल कळसच्या शिल्पकाराला दिले. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. धन्यवाद. तुम्ही दिसला नाही, मागून आलतो. नाही होईल का? नाही होईल नाही होईल. होईल आवाज 8 वाजता होते. लयच मोकळं मातडून मायला पाहिजे. स्वल्प लय होतं, लय स्वल्प आता लय जायला स्वल्प वाटतात. आधी वरचा डेरा आवड होता. पाडत खरं काही संध्याकाळपर्यंत होते फायनल ह्याच्यापर्यंत ते इथं तेवढे